निवडणूक आली की चर्चा होते, पण प्रश्न आता अनुत्तरित. तेच प्रश्न, तेच उत्तर शोधायला मीडिया पॉवर लाईव्ह सादर करत आहे गावच्या कट्ट्यावर. पैशाचा आणि चंगळवादाचा जरा स्वरूप जास्त आलेला जरी असलं, कोल्हापूर जिल्हा हा राज्यातला पहिला हागणदारी मुक्त झालेला जिल्हा आहे. येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्या विकासासाठी असते, आपल्या उन्नतीसाठी असते. मतदानाचा पवित्र अधिकार आपणाला बजावायचा आहे. आपलं पवित्र मतदान द्यायचं आहे. कोल्हापूर जिल्हा कोणत्या परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील आप्पा आपल्या सोबत आहेत. आप्पा, सर्वप्रथम मीडिया पॉवर लाईव्ह मध्ये स्वागत आहे. नमस्कार. आप्पा, आजपर्यंत आपण अनेक पदे भूषवलेली आहेत. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. याकडे आपण कसं बघताय? काय सांगाल याबद्दल? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2026 ला होणाऱ्या निवडणुकीकडे बघत असताना खरं तर मी गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. 5 वर्ष पन्हाळा पंचायत समितीचं सभापतीपद भूषवताना किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषवताना काही अनुभव आणि काही भूमिका जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे उद्देश स्थापनेचे त्याचा गाढा अभ्यास करता आला. याद्वारे एक गोष्ट लक्षात येते की ह्या निवडणुकीकडे बघत असताना प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक घटकानं हा आपला प्रोग्राम म्हणून बघितलं पाहिजे. कारण ही होऊ घातलेली निवडणूक येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्या विकासासाठी असते, आपल्या उन्नतीसाठी असते, गटाच्या उत्कर्षासाठी असते, गटाच्या सर्वांगीण विकासासाठी असते. आणि याकडं अत्यंत डोळसपणानं प्रत्येक मतदारानं बघणं आवश्यक आहे. कारण ही निवडणूक होताना मतदानाचा पवित्र अधिकार आपणाला बजावायचा आहे. आपलं पवित्र मतदान द्यायचं आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला प्रतिनिधी हा 40,000 लोकसंख्येच्या याच्यातून निवडत असताना आपल्या हक्काचा असावा. आपल्याला तो कर्तबगार लोकप्रतिनिधी मिळावा. त्यानं आपल्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं, गटाचा विकास करावा, सर्वांगीण विकास करावा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे अधिकार आहेत, जिल्हा परिषदांचे जे अधिकार आहेत, ते सर्व अधिकार, कारण जिल्हा परिषदांच्या सगळ्यात मोठं केंद्र आणि राज्य सरकारचं, जसं दिल्लीला दिल्लीचं सरकार असतं, राज्याला राज्याचं सरकार असतं, तसं जिल्हा परिषदेद्वारे जिल्ह्याला जिल्ह्याचं जिल्हा परिषद सदस्यांचं सरकार असतं, तालुक्याला पंचायत समिती सदस्यांचं सरकार असतं, गावामध्ये ग्रामपंचायत सदस्यांचं सरकार असतं. या दिल्ली टू गल्लीपर्यंतचा एक समन्वयित विकास जर करायचा असेल तर अभ्यासू लोकप्रतिनिधी असावा. आणि लोकप्रतिनिधी निवडत असताना सुद्धा मतदारांनी ही भूमिका ठेवली पाहिजे. मतदारानं सुद्धा आपली भूमिका ठेवली पाहिजे. त्यामुळं मी या प्रक्रियेला अत्यंत पवित्र प्रक्रिया मानतो. माझी भूमिका स्वच्छ मानतो. कारण ही विकासाची गंगा आणणारी हा प्रवाह आहे. ही पदं मिरवायची नसतात. ही वारसा हक्कानं सांगणारी पदं नाही आहेत. जनतेच्या उत्कर्षासाठी, जनतेच्या विकासासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी आणि गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ज्या सरकारच्या योजना आहेत, त्या योजनांचा विस्तार झाला पाहिजे. त्या योजना गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, शेताच्या बांधापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. ही भूमिका यातून अत्यंत महत्त्वाची आहे, असं मला वाटतं. यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर, वानानगर. IIT, JEE, नीट, MSCET, स्टेट बोर्ड. आजच प्रवेश घ्या. उद्याच्या यशाचे मानकरी व्हा. वेळ घालवू नका. आजच कॉल करा. लोकप्रतिनिधीची भूमिका कशी असावी? काय सांगाल याबद्दल? लोकप्रतिनिधीनं हल्लीचं राजकारण पाहता थोडंसं बदललेलं आहे. आणि पैशाचा आणि चंगळवादाचा जरा स्वरूप जास्त आलेला जरी असलं तरी देखील सर्वसामान्य माणसाला मात्र आपल्या हक्काचा माणूस हवा असतो. त्याला सुखदुःखात सामील होणारा माणूस हवा असतो. आणि त्याचा विकास तो आपल्या लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण एखाद्याच्या हाताला धरून कुणाकडून काम करून घेऊ शकतो, ही भूमिका मतदाराची
आवश्यक असते. आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी खरं तर विनंती आहे. कारण गेली 20 वर्ष काम करत असताना या पंचायत राज व्यवस्थेमध्ये सगळ्या राज्यभर, सगळ्या देशभर मार्गदर्शनाला मला जाता आलं. जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि हे खरं तर हे समजून घेणं, याचा अभ्यास करणं. नाहीतर निवडणुका झाल्यानंतर बरेच लोकप्रतिनिधी असे असतात, की त्यांना त्यातला ग का म माहिती नसतो. प्रशिक्षणाला मी वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये ज्यावेळेला जातो देशातल्या, त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी मला हे पण दुर्दैवानं आढळून आलं, की काही लोकप्रतिनिधींना बजेट प्रोव्हिजन बद्दल माहिती नाही, स्वतःचे अधिकार माहिती नाहीत, जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या विषय समित्यांची माहिती नाही, योजनांचा कसा विस्तार केला पाहिजे याच्याबद्दल काही माहिती नसते. आणि योजना ह्या तळागाळापर्यंत पोचवणं ही एक जबाबदारी असताना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून भांडून कोणत्या पद्धतीनं निधी गावापर्यंत आणला पाहिजे, आपल्या गटापर्यंत आणला पाहिजे, याचंही बहुतांशी सदस्यांना नॉलेज नसतं. ही खरं तर ह्या लोकशाहीची शोकांतिका आहे. आपण एकीकडे म्हणतो, की आज इंटरनेटचं जग आहे. आज एकीकडं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. सोशल मीडिया एकदम आता फास्ट वर्क करतोय आणि याद्वारे खरं तर हे सोपं व्हायला पाहिजे काम. आपली भूमिका बजावत असताना, आपलं कर्तव्य बजावत असताना जिल्हा परिषद सदस्य हा एक स्वतःच्या त्याच्यामध्ये एक व्हिजन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक विकासाची 5 वर्षाची त्याच्या डोळ्यासमोर एक ब्लूप्रिंट असायला पाहिजे. माझ्या मतदारसंघातील गावांचा विकास आराखडा कोणत्या पद्धतीने मला केला पाहिजे. अद्ययावत विकास आराखडा करण्याच्यासाठी जी आज अद्ययावत सगळी यंत्रणा आहे, तंत्रज्ञानानं निर्माण केलेली जी आयुधं आहेत, ही सगळी आयुधं ह्याच्यामध्ये वापरली गेली पाहिजेत. अशी भूमिका ठेवून चालणारा जिल्हा परिषद सदस्य पाहिजे. अशी भूमिका असणारा पंचायत समिती सदस्य असला पाहिजे. नाहीतर कारण निवडून आल्याच्या नंतर तो पूर्ण मतदारसंघाचा असावा, पूर्ण लोकांचा असावा. तो कोण्या एका फक्त पार्टीचा नसतो. नाहीतर बरेचदा असे होतं, की नुसतं नेते आणि पार्टी याचीच उजरेगिरी आणि चमचेगिरी करणारे सुद्धा मी सदस्य भरपूर बघितलेले आहेत. आणि लोकांचा विकास राहिला बाजूलाच मग. साधं उदाहरण घ्यायचं, की एखादं परिवर्तनशील काम जर आपल्याला जिल्हा परिषद सदस्यानं हाती घेतलं, तर काय बदल होऊ शकतो, हे पन्हाळा तालुक्यानं आणि कोल्हापूर जिल्ह्यानं सगळ्या देशाला दाखवून दिलेलं आहे. आज घराघरामध्ये पूर्वी संडास नव्हते. उघड्यावर जावं लागत होतं आया बहिणींना, लेकरा बाळांना, वृद्धांना, वयस्कर महिलांना सुद्धा उघड्यावर जावं लागत होतं. पण ज्या वेळेला पन्हाळा तालुक्यानं ही स्वच्छतेची भूमिका हाती घेतली, पंचायत समितीच्या वतीनं मी ज्या वेळेला ही भूमिका हाती घेतली आणि घरोघरी मग मी पोचलो, प्रबोधन करण्याचं काम केलं. अगदी मी हागणदारीमध्ये जाऊन पोचलो होतो आणि मग परिवर्तन झालं आणि मग पन्हाळा तालुक्यानं एक स्वच्छ भारत मिशनमध्ये देशाला दिशा दिली आणि मग देशाचा एक स्वच्छ भारतचा एक अजेंडा तयार झाला. ही पन्हाळा तालुक्याची ताकद आहे. कोल्हापूर जिल्हा हा राज्यातला पहिला हागणदारी मुक्त झालेला जिल्हा आहे. ही कोल्हापूर जिल्ह्याची, ही शाहू नगरींची पुण्याई असलेला आपला जिल्हा आहे. ही कोल्हापूर जिल्ह्याची ताकद आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. तर लोकप्रतिनिधीनं आपली भूमिका स्वच्छ ठेवली पाहिजे, विकासाची ठेवली पाहिजे. सर्वसामान्य गोरगरिबांचा उत्कर्ष करायचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवणारा जिल्हा परिषद सदस्य असावा असं मला वाटतं. आपण मीडिया पॉवर लाईव्हला वेळ दिल्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद. मन तृप्त करणारी चव सात्विक उडपी रेस्टॉरंट. पत्ता MS EB पाटा, अशोक प्लाझा, कोडोली. मोबाईल नंबर 775 701 8082.